रेषा दिल्यात म्हणजे ती व्यंजनं पूर्ण व्यंजन आहेत का? नाही. ज्या वेळेस या क मध्ये क अधिक अ केलं जातं त्यावेळेस त्याचं पूर्ण क बनतं. क पाय मोडलेला अधिक अ बरोबर हे क बनतं. मग हे पूर्ण क आपण 14 कडीमध्ये किंवा 16 कडीमध्ये लिहितो. ठीक आहे. पूर्वी होती 12 कडी म्हणजे बघा हे रू आपण वापरत नव्हतो, हे लू वापरत नव्हतो, त्याचबरोबर ऑन होतं आणि ए पण आपण आपल्या 12 कडीमध्ये ज्या वेळेस आपण क का की की कु कु लिहायचो किंवा म्हणायचो त्यावेळेस वापरत नव्हतो. परंतु आता नवीन पुस्तकामध्ये ही 16 कडी आपण आता अक्षर 16 मोजतो. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 किती आहेत रे? 16 किती? 16. मग आपल्याला काय बघायची? 16 खडी बघायची. 12 खडी बघायची का? मग 16 खडी बघते वेळेस आता सुरुवात आपण कशी करू बघा. सुरुवातीला आपल्याला पहिल्यांदा काय लागेल? फक्त व्यंजन. याचे पाय मोडू आपण. याचे पाय मोडायचे. काय करायचं? याचे पाय मोडायचे. मोडले का पायाचे? आता हे पूर्ण व्यंजन धरतो आपण. मग आता पहिल्यांदा आपल्याला बघायचंय 16 खडी तयार करते वेळेस काय काय करावं लागतं किंवा काय काय आपल्याला त्या ठिकाणी चिन्ह द्यावे लागतात. त्या सर्वांचा अभ्यास आपल्याला या तासाला करायचा आहे. तुम्हाला थोडक्यात सुरुवातीला मी सर्व चिन्ह सांगणार आहे. चिन्ह माहित झाली का? तुम्ही व्यवस्थितरित्या त्याचा अभ्यास करू शकता. बघा सर्वप्रथम आपण एक उभा दंड दिला याला म्हणतात काना. काय म्हणतात? काना झाला. आता आपण काय करायचं याला एक पुढी उकार द्यायचा. नाही वेलांटी बाळांनो काय मग एक काना दिला परत पहिली वेलांटी येईल मग परत येईल दुसरी वेलांटी नंतर काय येईल? पहिला उकार नंतर काय येईल? दुसरा उकार नंतर येईल तिसरा उकार. असं का? नाही. एक मात्रा नंतर येतील 2 मात्रे नंतर काय येईल? एक काना एक मात्रा. ठीक आहे. नंतर येईल एक काना आणि 2 मात्रे. नंतर काय येईल? एक दंड त्याच्यावर अनुस्वार नंतर येईल विसर्ग. आता हे आपण बघितलं. त्याचबरोबर हे कुठे गेलं रे? रू लू ॲन याला पण घ्यावं लागेल की नाही? मग 16 कडे तयार होईल. मग आपण रूला घेऊ. आता आपण क जर काढलं तर क अधिक रू बरोबर कृ होईल. ठीक आहे. मग एक दंड मारून त्याला खाली छोटा चंद्र काढला त्याला काय म्हणतात? रू जोडणे. ठीक आहे. मग पुढे आपल्याला काय जोडायचंय? लू. आता लूची खूप गंमत आहे. लूला कसं माहिती का? ज्या वेळेस आपण क लिहितो तिथं ख लिहितो त्यावेळेस क आणि याला ल जोडायचं नाही. असं करायचं. ल ला तर लूला तसंच ठेवायचं आहे तसं लू. फक्त पुढे काय करायचं? हे ख याला फक्त लू जोडायचं. हे ग याला फक्त लू जोडायचं. हे च याला फक्त लू जोडायचं. अशा प्रकारे ते लू वापरतात. परंतु आपल्या मराठी भाषेत लू जोडला एकच शब्द आहे. तो शब्द आहे क्लुप्ती. कोणता आहे? क्लुप्ती. याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताच शब्द मराठी भाषेत लू जोडून किंवा ह्या लूचा वापर करून येत नाही. ज्या वेळेस आपण 16 कडे लिहितो त्यावेळेस आपण वापर करू आपल्याला समजावं म्हणून. परंतु क्लुप्ती हा एकच शब्द आहे. आता पुढे बघू. हे दोन्ही झालं. आता हे आहे ना रे आर्धचंद्र जोडायचं. याला कसं जोडायचं? याला पण काय करायचं? उभा दंड द्यायचा दिला आणि त्याच्यावर चंद्राची कोर काढायची. किती सोपं आहे. पण नंतर 2 काना द्यायचा 2 दंड चंद्राची कोर काढायची. हे झालं. आता हे पुढचं असतं. हे बॅट मध्ये असतं बॅट. हे बॉल मध्ये असतं बॉल. आलं का लक्षात? म्हणून हे आपण आपल्या
स्वरांमध्ये घेतलेले. इथपर्यंत लक्षात आलं. आता आपण एक कानाचा आज बघू. आपल्याला आता एक काना बघायचा आहे. कशा प्रकारे आपण एक काना घ्यायचा. इथं आपण काय लिहिले, पूर्ण व्यंजने लिहिलीत ना. आता ह्याला हे पूर्ण क काना